पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 18 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहेत त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल लिहित आहे, कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहेत त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःख, सांप्रत काळाची म्हणजे सध्याच्या चालू काळातील दुःख काहीच नाहीत असं मी मानतो. पौल येशूचा प्रभावी शिष्य होता. नगरोनगरी, गावोगावी आणि वेगवेगळ्या देशात पण जाऊन त्याने येशूच्या सुवार्तेचा प्रसार केला. खूप लोकांना ख्रिस्तावरचा खरा, पक्का आणि मजबूत विश्वास दिला. आणि हे त्याचं कार्य सुरू असताना त्याला खूप संकटाला तोंड द्यावं लागलं. खूप छळ झाला, खूप त्रास झाला. काही वेळा मारलं गेलं, काही वेळा तुरुंगात टाकलं गेलं आणि त्याला खूप मोठ्या परीक्षांना तोंड द्यावं लागलं. हा पौल असं म्हणतोय, आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहेत, गौरव प्रकट होणार आहेत त्याच्यापुढे सध्याच्या काळातील दुःख, चालू परिस्थितीत ज्या काही दुःखांना तोंड द्यावं लागत आहे ती सगळी दुःख काहीच नाहीत असं मी मानतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यापैकी ज्या लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारून 1 वर्ष झालं आहे, 1 वर्षात तुम्हाला काही परीक्षेला तोंड द्यावं लागलं असणार. काहींना 5 वर्ष झाली, काहींना 10 वर्ष झाली, काहींना 25 वर्ष झाली. आणि या विश्वासाच्या प्रवासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेला तोंड द्यावं लागतं. पण जेव्हा आपण पौलाने भोगलेली दुःख वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याने तर फार मोठी दुःख भोगली. सुवार्ता प्रसार करण्यासाठी, लोकांना विश्वासात आणण्यासाठी आणि विश्वासामध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्याने फार मोठी किंमत मोजली. आपण जेव्हा परीक्षेला तोंड देतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मीच काहीतरी मोठं दुःख भोगलं. पण जेव्हा पौलाची दुःख वाचतो तेव्हा कळतं की त्याची दुःख आपल्यापेक्षा फार मोठी होती. आणि असं असतानाही तो हे शब्द लिहित आहे, हे वचन लिहित आहे की सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कशापुढे, कशाच्या तुलनेने, कशासमोर? आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहेत त्याच्यासमोर. जे गौरव आपल्यासाठी प्रकट होणार आहेत त्याच्या पुढे, त्याच्या तुलनेने, त्याच्या मानाने, त्याच्या समोर सध्याच्या काळातली दुःखे काहीच नाहीत असं पौलाला वाटतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणत्या गौरवाविषयी तो बोलत आहे? येशूवर विश्वास ठेवल्यानंतर खरोखर आपल्या जीवनात गौरवाची सुरुवात होते. आपण एका गौरवातून दुसऱ्या गौरवात जात असतो, एका आशीर्वादातून दुसऱ्या आशीर्वादामध्ये जात असतो. आपल्या जीवनामध्ये खूप देवाचे गौरव प्रकट होतात. परंतु पौल जे गौरव म्हणत आहे ते या पृथ्वीवर आपल्याला देवाचे जे गौरव दिसतात ते नाही, तर त्यानंतर म्हणजे आपण येशूच्या बरोबर पुनरुत्थित होणार आहोत. आपलं हे मातीचं शरीर निघून जाऊन आपल्याला स्वर्गीय शरीर प्राप्त होणार आहे. आपण देवाच्या राजासनासमोर देवाच्या घरात युगानयुग राहणार आहोत. त्या अनंतकालीन गौरवाविषयी तो बोलत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर आपल्याला देवाचे गौरव अनुभवायला मिळतात. खूप आशीर्वाद, खूप आसारमुक्ती, खूप आनंद, खूप शांती, अनेक गौरव आपण देवाचे पाहतो, आपल्या जीवनामध्ये अनुभवतो. काल डहाणूच्या प्रार्थनेमध्ये एका बहिणीने साक्ष दिली. गरीब, साधी, अशिक्षित बहीण होती. ती म्हणते, अनेक वर्षे माझ्या घरामध्ये दुःख दुःख आणि दुःख होतं. माझ्या शेतामध्ये भात व्हायचं, वर्षाला 5 पोती तांदूळ व्हायचे.
आणि त्या 5पैकी 2 कुठे जायचे समजायचं नाही आणि मला काही ते तांदूळ पुरायचे नाहीत आणि वर्षभर मी दुसऱ्यांकडे भीक मागत राहायचे, तांदूळ मागायचे, पैसे मागायचे, मला वर्षभर दुसऱ्यांकडे मागत राहावं लागायचं आणि घरामध्ये एवढी गरिबी, एवढी अशांती, एवढं दुःख, एवढे आजार, ती अगदी हृदयातून कळवळून सांगत होती. इतकी वर्षे मी दुःखात काढली. 2 वर्षापूर्वी मला प्रार्थनेची माहिती मिळाली. मी प्रार्थनेला यायला लागले आणि जसे मी प्रार्थनेला यायला लागले, मी देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली आणि माझं जीवन एवढं बदलत गेलं की ज्या वर्षी मी प्रार्थनेला आले त्या वर्षी माझ्या शेतात 18 पोती तांदूळ झाले. 18 पोती. ती म्हणते वर्षभर मी खाल्ले आणि त्यातले अजून अर्धे बाकी आहेत. त्यामुळे आता यावर्षी मी थोडाच भात लावला, छोटीशीच जागा लावली, कारण गेल्या वर्षीचंच अर्धे तांदूळ बाकी आहेत म्हणून आता मी थोडासाच लावला. तिकडे पण तिला 5-6 पोती काहीतरी आता धान्य मिळालेलं आहे. आणि ती म्हणते दुसरे पण केवढे आशीर्वाद आले, घरामध्ये शांती आली, मुलांना नोकऱ्या मिळाल्या, मुलाने गाडी घेतली, मुलाने मोबाईल घेतला. हे सगळं कधी झालं? ख्रिस्ताकडे आल्यानंतर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2 वर्षात कोणाकडे मागायची गरज लागली नाही, कारण देवाने आकाश कपाट उघडून तिला आणि तिच्या कुटुंबाला आशीर्वादित केलं. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये चालत राहतो तेव्हा असे खूप गौरव आपल्याला अनुभवायला मिळतात, खूप गौरव. कधी कधी आपल्याला आनंद होतो, आपण काहीतरी डोळे बंद करून प्रार्थना केली आणि डोळे उघडतो, लगेच आपल्या प्रार्थनेला उत्तर हजर. जणू काही देव थांबलाच होता, फक्त माग, मी देतो लगेच तुला. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा आपल्या प्रार्थनेला अशी उत्तरं मिळतात तेव्हा आपल्याला फार आनंद होतो, फार आनंद होतो. आणि आपल्याला कळतं की जरी आपण देवाला बघत नाही तरी देव आपल्याला बघतोय. जरी त्याचा आवाज थेट आपल्याला या दही कानाने ऐकायला येत नाही तरी तो आपला आवाज ऐकतो आणि तो आपल्या खूप जवळ आहे, खूप जवळ आहे. आपण असे देवाचे आशीर्वाद, देवाचे गौरव जीवनामध्ये अनुभवतो. काही आजार आला की आपण त्याचा धावा करतो, काही संकट आलं की आपण त्याचा धावा करतो. काल अजून एक सुंदर साक्ष आली. एका बहिणीने सांगितलं की तिच्या नातेवाईकातला कोणीतरी तरुण मुलगा होता ज्याचं काही घरात भांडण झालं आणि रागात जाऊन त्याने गळफास घेतला. आणि जेव्हा तिला ही बातमी कळाली ती धावत बघायला आली. तोपर्यंत तो फास तुटला होता आणि तो खाली पडला होता, पण तो निश्चित पडला होता, त्याची हालचाल होत नव्हती. ही बहीण म्हणते सगळे घाबरले की मेला आहे, पण ती प्रार्थना करत राहिली, वचनं बोलत राहिली. शरीर हालचाल करत नाहीये पण ती मात्र त्याच्या अंगावर हात ठेवून वचनं बोलत राहिली, देवाचा धावा करत राहिली. आणि अर्ध्या तासाने तो उठून बसला, शुद्धीवर आला. हालेलुया, 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 हालेलुया. आपण देवाचे गौरव खूप अनुभवतो ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर, परंतु पौल या वचनात जे काही सांगत आहे ते जगात आपण देवाचे जे आशीर्वाद, जी आजारमुक्ती, दुःखमुक्ती अनुभवतो त्याविषयी सांगत नाहीये, तर तो आपल्याला नंतरच्या जीवनातल्या गौरवाविषयी सांगत आहे. इथे आपण देवाचे जे काही गौरव अनुभवतो ते खूप थोडे आहेत, खूप छोटे आहेत. म्हणजे सांगू, एखादा मुलगा खूप मेहनत घेतो, अभ्यास करतो, परीक्षेत वर्गात त्याचा पहिला नंबर येतो आणि मग जेव्हा रिझल्टचा दिवस असतो तेव्हा त्याचं नाव वाचलं जातं, त्याला स्टेजवर बोलावलं जातं आणि त्याला काहीतरी बक्षीस दिलं जातं. त्याला बक्षीस दिलं जातं कारण त्याचा वर्गामध्ये पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा नंबर आला असेल आणि म्हणून त्याला बक्षीस दिलं जातं. त्याने वर्षभर जी मेहनत केली त्याचं हे छोटंसं बक्षीस त्याला मिळतं. पण तुम्ही मला सांगा, एवढ्यावरच आहे का त्याचं बक्षीस? तो शिक्षणासाठी प्रामाणिकपणे जी काही मेहनत करत आहे त्याचं ते छोटंसं बक्षीस म्हणजे फक्त झलक आहे. खरं बक्षीस कधी मिळेल? ही त्याची मेहनत टिकून राहील आणि एक दिवस तो डॉक्टर होईल,
एक दिवस तो इंजिनियर बनेल, एक दिवस एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर बनेल, किंवा अजून त्याचं आयुष्य वेगळ्या प्रकारे काहीतरी उज्ज्वल होईल. तेव्हा तो म्हणेल, मी माझ्या शालेय जीवनामध्ये जी काही मेहनत केली त्याचं मला आता फळ मिळालं. स्टेजवर त्याचं नाव पुकारलं गेलं आणि त्याला बोलावलं आणि त्याला पाकिटात 500 रुपये टाकून दिले. तेवढं त्याच्या मेहनतीचं चीज नाही आहे. त्याला काहीतरी बक्षीस दिलं छोटंसं, तेवढं त्याचं प्रतिफळ नाही आहे. ती फक्त झलक आहे. या मेहनतीचा नंतर त्याला फार मोठं प्रतिफळ मिळतं. अगदी त्याप्रमाणे आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण ख्रिस्तावर जो काही विश्वास ठेवलेला आहे त्याचे आपल्याला थोडे थोडे गौरव इथे बघायला मिळतात. आपण कुणासाठी तरी प्रार्थना करतो, देव आपली प्रार्थना ऐकतो, देव आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो. आपल्या जीवनात आपण काही गोष्टी देवाकडे मागतो, देव ऐकतो. आणि खूप वेळेला मी नेहमी म्हणते, आपण मागायचं पण विसरून जातो. फक्त आपल्या मनात अशी इच्छा आलेली असते आणि देव ती इच्छासुद्धा पूर्ण करतो. आणि जेव्हा इच्छा पूर्ण करतो तेव्हा तर आपल्याला खूप आनंद होतो की मी यासाठी प्रार्थना पण केली नव्हती, फक्त माझ्या मनात हे आलं होतं आणि देवाने ते माझ्यासाठी केलं. म्हणजे देव माझ्यावर केवढं प्रेम करतो. पण हे जे काही आपण अनुभवत आहोत ती सगळी नंतरच्या गौरवाची झलक आहे. हे परिपूर्ण गौरव नाही आहेत. आपल्याला जे नंतर गौरव मिळणार आहेत त्याची फक्त ही झलक आहे. आणि म्हणून पौल म्हणतोय, आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहेत म्हणजे ते नंतर होणार आहेत. नंतर आपण ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होणार आहोत. आपल्याला स्वर्गीय शरीर प्राप्त होणार आहेत. आपण देवाच्या घरात जाणार आहोत. अनंत काळ आपण देवाबरोबर राहणार आहोत. आज ज्याला आपण बघत नाही, ज्याचा आवाज या कानांनी आपल्याला ऐकू येत नाही, त्या देवाला आपण समोर बघणार आहोत. त्याची स्तुती करत राहणार आहोत. आनंदात हसत अनंत काळ आपण त्याच्या सहवासात राहणार आहोत. हे जे गौरव आहेत ना, या गौरवापुढे आत्ता सध्या आपण जीवनामध्ये जे काही दुःख भोगत आहोत ते काहीच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या ख्रिस्तावरील विश्वासातल्या जीवनामध्ये देवाचे गौरव बघतो आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेला पण तोंड देतो. परीक्षा, विश्वासाची किंमत मोजावी लागते. छळ होतो, अपमान होतो, त्रास होतो. तुम्ही कामाला जाता, कामाच्या ठिकाणी तुमचा अपमान होईल. शेजारी तुमची चेष्टा करतील, नातेवाईक चेष्टा करतील. अनेक जण संबंध तोडतात, बोलत नाहीत. का? तुम्ही आता ख्रिस्ताचे झालात, तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. हा छळ आहे, ही दुःख आहेत, हे क्लेश आहेत. आणि या पलीकडे विश्वासातून आपल्याला मागे खेचण्यासाठी सैतान आपल्या जीवनामध्ये अपयश आणतो, आजार आणतो. काही वेळा आपल्याला असाही अनुभव येतो की आपण देवाकडे खूप मागत आहोत पण देव ऐकत नाही आहे, यशच मिळत नाही आहे, प्रार्थनेला उत्तरच मिळत नाही आहे, आजार बराच होत नाही आहे. 6 महिने झाले सतत वचनं बोलत आहे, 6 महिने झाले सतत प्रार्थना करत आहे, पण देवाने अद्याप मला पूर्ण बरं केलेलं नाही आहे. हे काय आहे? हे सगळे परीक्षा प्रसंग आहेत. आणि या परीक्षा कशासाठी सुरू आहेत? तुमचा विश्वास खरा आहे की खोटा आहे? तुमचा विश्वास खरा आहे का? जे चमकतं ते सगळंच सोनं नसते. आपल्या चेहऱ्यावरून बघून सगळे म्हणतील यांचा विश्वास आहे, चांगले विश्वासणारे लोक आहेत. परंतु जेव्हा परीक्षा येते तेव्हा मात्र खरं कळते की कोणाचा विश्वास खरा आहे, कोणाचा विश्वास खोटा आहे, कोणाचा विश्वास मजबूत होता आणि कोणाचा विश्वास दुबळा होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण हालेलुया बोलतोय, गाणी गातोय, वचनं ऐकतोय, तेवढ्यावरून आपला विश्वास किती आहे हे समजणार नाही. जेव्हा परीक्षेचे प्रसंग येतात तेव्हाच विश्वासाची पारख होते. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये परीक्षेचे प्रसंग येतात, अर्थात कमी जास्त प्रमाणात. कारण देवाचं वचन म्हणतं, तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे देव तुमची परीक्षा होऊ देत नाही. तुम्हाला केवढी ताकद आहे पेलायची,
झेलायची, सहन करायची, सोसायची केवढी ताकद आहे. त्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, ताकदीप्रमाणे देव तुम्हाला परीक्षेतून जाऊ देणार. आणि मग त्या परीक्षेतून आपण गेल्यानंतर आपला विश्वास किती खरा आहे, किती मजबूत आहे, किती सत्य आहे हे उघड होऊ शकतं. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याला परीक्षेतून जावं लागतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुणी म्हणेल 1 वर्ष मी इकडे प्रार्थनेला येत आहे, 1 वर्ष मी घरी वचन बोलत आहे, अजून माझी कंबर बरी झालीच नाही आहे. कोणी सांगेल 6 महिने मी सतत वचन बोलत आहे, अजून माझं डोकं दुखायचं थांबलंच नाही आहे. तुम्ही 1 वर्ष अखंड वचन बोलत आहात आणि जर डोकेदुखी बरी झाली नाही आहे तर वचन बोलायचं थांबवा आणि देवाला विचारा नक्की काय आहे. देव तुम्हाला उत्तर देईल. तुम्हाला काय करायचं गरजेचं आहे. एकतर हृदयात काही बदल करणं गरजेचं आहे किंवा अजून काही काळ तुम्हाला थांबावं लागेल आणि देव सांगेल इतक्या काळाने तू बरा होशील, धीर धरा, त्यानंतर तुम्ही बरे होणार. हालेलुया, हालेलुया. पण आम्ही जर बोलायला लागलो काय फायदा एवढी वचनं बोलली, काय फायदा एवढे प्रार्थनेला गेलो, काय फायदा एवढं बायबल वाचलं, म्हणजे तुमचा विश्वास खरा विश्वास नव्हता किंवा मजबूत नव्हता. तो दुबळा विश्वास आहे. छोट्या छोट्या दुःखाने, छोट्या छोट्या संकटाने विश्वास ढळून जातो. पण या वचनातून पौल आपल्याला सांगत आहे आपल्यासाठी फार मोठे गौरव प्रकट होणार आहेत. फार मोठे गौरव. तुम्ही आज इथे बसलेला आहात, शांतपणे देवाची वचनं ऐकत आहात. तुम्ही काय करत आहात? तुम्ही ख्रिस्ताला मिळवण्यासाठी मेहनत घेत आहात. आणि तुम्ही जर मेहनत घेत आहात तर लक्षात ठेवा याचं प्रतिफळ देव दिल्याशिवाय राहणार नाही. तो देणार प्रतिफळ. तुम्ही जेव्हा घरी बायबल वाचता तेव्हा काय करता? ख्रिस्ताला मिळवण्यासाठी मेहनत घेता. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा काय करता? 1 तास, 2 तास, 3 तास तुम्ही देवाच्या उपस्थितीत बसून राहता. म्हणजे तुम्ही काय करता? तुम्ही येशू ख्रिस्ताला मिळवण्यासाठी मेहनत घेता. आणि ही जी काही मेहनत आहे याचं प्रतिफळ देव आपल्याला देणार आहे. आपल्यासाठी फार मोठे गौरव देवाने राखून ठेवलेले आहेत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट नीट समजून घ्या की दिवस रात्र आपलं लक्ष आपल्या नंतरच्या गौरवाकडे असलं पाहिजे. नंतरच्या गौरवाकडे, पृथ्वीवरच्या गोष्टीकडे लक्ष लावू नका. तुम्ही म्हणाल की मला नोकरी मिळाली पाहिजे, मग माझा विश्वास मजबूत बनेल. काही लोक लॉटरीचं तिकीट पण फाडतात आणि म्हणतात लॉटरी लागली पाहिजे, मग माझा विश्वास मजबूत बनेल. असल्या गोष्टीवर अवलंबून राहू नका. माझा मुलगा बरा व्हायला पाहिजे मग मी विश्वास ठेवेन. माझ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे मग माझा विश्वास अजून मजबूत होईल. माझ्या मुलाला नोकरी मिळायला पाहिजे मग माझा विश्वास अजून मजबूत होईल. तुमचा विश्वास कशावर अवलंबून आहे? तुम्ही कोणत्या गौरवाकडे लक्ष देऊन आहात? तुमचं लक्ष कुठे आहे? पृथ्वीवरच्या गौरवाकडे की स्वर्गातल्या गौरवाकडे? जर तुम्ही पृथ्वीवरच्या गौरवाकडे लक्ष लावून असाल तर क्षणभर आनंदित व्हाल, थोडा वेळ बरं वाटेल आणि नंतर जेव्हा वचनामुळे संकट येईल, अडथळा येईल, अडखळण येईल, तेव्हा मात्र तुमचा विश्वास हलेल. पण जर तुमचं लक्ष तिकडे लागलं आहे तर इकडे कितीही संकट आली, कितीही वादळ आली, सैतानाने तुम्हाला किती हलवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही हलणार नाही. कारण तुमचं लक्ष इकडे नाही आहे, तिकडे आहे. मला तिकडे जायचं आहे. हे पृथ्वी माझं घर नाही आहे. ही माझी कायमची निवासस्थानाची जागा नाही आहे. मला इकडे नाही राहायचं आहे. मला माझ्या खऱ्या घरात जायचं आहे. माझं खरं घर स्वर्गात आहे. त्या ठिकाणी मला जायचं आहे. मला देवाबरोबर अनंत काळ राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नेहमीच आपल्या जीवनामध्ये तो दुष्ट अडथळे आणि संकट आणत राहणार. नेहमीच आपल्या वाट्याला काही ना काही अडथळे तो आणत राहणार, अशासाठी की आपला विश्वास हलत राहावा. तुमचा एक दिवस आनंदात जाईल, दुसरा दिवस दुःखात जाईल.
घडत राहणार, सुरू राहणार, विश्वासाची परीक्षा होत राहणार. आणि म्हणून गरजेचं आहे की आपलं लक्ष आपण नंतरच्या अनंत काळाच्या गौरवाकडे लावलं पाहिजे. येशूचे शिष्य येशूच्या नावाने फार मोठं काम करून आले आणि खुश होते. का खुश होते? कारण अशुद्ध आत्मे त्यांच्या शब्दासरशी निघून जात होते आणि त्यांना या गोष्टीचा मोठा आनंद झाला होता की भूतं आम्हाला घाबरतात, आजाराचे आत्मे आम्हाला घाबरले, भूतं आमच्या समोर थरथर कापली, पळून गेली, याचा मोठा आनंद झाला. आणि त्या आनंदाने प्रभूकडे येऊन हे सगळं प्रभूला कथन करून सांगत होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, भूतं तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तुमची नावं स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भूतं तुम्हाला घाबरतात, एवढी ताकद मी तुमच्यामध्ये दिलेली आहे, एवढं सामर्थ्य मी तुमच्याकडे दिलेलं आहे, पण हे बघून खुश होऊ नका, तेवढ्यावर समाधानी राहू नका, तेवढ्यामध्ये आनंद मानू नका. भूतं तुम्हाला वश होतात याचा आनंद करू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. प्रभू आपल्याला स्पष्ट दाखवत आहे की आपण या जगातल्या गौरवाकडे लक्ष देऊ नये, तर आपलं लक्ष नंतरच्या गौरवाकडे असलं पाहिजे जे आपल्याला मृत्यूनंतर प्राप्त होणार आहे. आणि ते गौरव अनंत काळाचं आहे. 2 दिवसाचं नाही, 2 वर्षाचं नाही, 10 वर्षाचं नाही, 100 वर्षाचं नाही. ते जे काही गौरव आहेत ते अनंत काळाचे आहेत. इथलं आपलं दुःख थोड्या काळाचं आहे. हालेलुया, हालेलुया. जसा तुम्हाला ताप आला की तुम्हाला माहीत आहे जाईल, तो आज नाही गेला तर उद्या जाईल, उद्या नाही गेला तर परवा जाईल, पण तो जाईल. कोणतंही संकट विश्वासणाऱ्याच्या जीवनात आलं तर ते जाणारच, ते टिकून नाही राहणार. कारण विश्वासणारा एकटा नसतो, त्याच्यासोबत देवाचे देवदूत असतात, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा असतो. आणि म्हणून कोणतंही संकट त्याच्या जीवनात जास्त काळ टिकत नाही. हालेलुया, हालेलुया. आजच्या पहिल्या सेशनमध्ये एका बहिणीची साक्ष झाली, जिला रक्तस्रावाचा एवढा भयानक त्रास झाला होता की त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि नंतर तिची अवस्था एवढी खराब झाली की ती जगेल की मरेल अशा अवस्थेत ती ICUमध्ये होती. तिच्या 2 बहिणी ज्या नियमित इथे प्रार्थनेला येतात त्या तिच्यासाठी प्रार्थना करत राहिल्या आणि शेवटी देवाची दया झाली. तिला देवाने बरं केलं, तिला घरी आणलं गेलं. आणि ज्या रात्री तिला घरी आणलं गेलं त्या रात्री तिला असं जाणवलं, एक 10 मिनिटासाठी तिचं भान हरपलं आणि तिला असं जाणवलं की तिच्या अंगातून काहीतरी निघून जात आहे. आणि जे काही निघून जात आहे त्याचा आवाज तिला ऐकायला आला. तो आवाज असा होता, आता मी तुझ्याकडे राहू शकत नाही कारण तुझ्यासाठी प्रार्थना करणारे खूप लोक आहेत, मला आता जागा नाही इकडे, मी चाललो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी आता इकडे म्हणजे कुठे, या घरामध्ये म्हणजे तिच्या देहामध्ये आता राहू शकत नाही, माझी जागा संपली. कारण तुझ्यासाठी एवढे लोक प्रार्थना करतायत. त्यांनी ते प्रार्थना घरात व्हॉट्सअपवर प्रार्थना विनंती पाठवली. तिच्या बहिणी अखंड प्रार्थना करत होत्या, तिची आई अखंड प्रार्थना करत होती. प्रार्थना सुरू आहे. सैतान घाबरला आणि तो म्हणतोय तुझ्यासाठी एवढे लोक प्रार्थना करतायत की आता माझी वेळ संपली, मी या घरात राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पृथ्वीवरचं आपलं दुःख संपणार. 4 दिवस असो की 4 महिने असो की 4 वर्ष असो, संपणार ते. त्या वेदना संपणार, ते कष्ट संपणार आणि शेवटी हे जीवन संपणार. पृथ्वीवरचं जीवन संपणार, पण जे अनंत काळाचं जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि तिकडे जे गौरव आपल्याला देव देणार आहे ते मात्र कधीही 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 संपणार नाहीत. ते 100 वर्षासाठी नाहीत आणि 1000 वर्षासाठी पण नाहीत, ते अनंत काळासाठी आहेत. अनंत म्हणजे ज्याला अंतच नाही आहे आणि जे संपणारच नाही. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो ते एवढे मोठे गौरव आहेत, एवढे मोठे गौरव की त्याच्यासमोर आताची दुःख मला काहीच वाटत नाहीत. मला मारलं जातं आहे, माझा छळ होतोय, मला तुरुंगात टाकलं जातं आहे, माझे हाल होत आहेत, पण मला माहिती आहे, काय माहिती आहे, हे संपणार आहे, हे संपणार आहे. आपला प्रभू जेव्हा क्रूस वाहत होता
तेव्हा तो काय बघत होता? बायबल म्हणतं त्याचं लक्ष त्या गौरवाकडे होतं. त्याला माहिती होतं हे संपणार आहे. अखंड शरीरामध्ये वेदना होत्या, रक्तबंबाळ झाला होता, शरीरात त्राण राहिलं नव्हतं. क्रूसावर तडफडत म्हणाला, मला पाणी पाहिजे. या स्थितीत असताना पण त्याचं लक्ष कुठे होतं? बायबल शिकवतं तो त्या गौरवाकडे बघत होता. त्याला माहिती होतं हे संपणार आहे. या माझ्या वेदना सरणार आहेत, माझ्या जीवाच्या वेदना संपणार आहेत, मी आता मरणार आहे आणि तिसऱ्या दिवशी वैभवाने जिवंत होणार आहे आणि युगानुयुग राज्य करणार आहे. हालेलुया, हालेलुया. युगानुयुग राज्य करणार आहे. या माझ्या वेदना, हे माझे कष्ट, हे माझे दुःख संपणार आहे. मी मरणार. मरणाच्या पण वेदनाच होत्या. प्रभूसाठी मरणाच्या वेदना होत्या. त्याने मरणाच्या वेदना पण सोसल्या, पण त्याचं लक्ष पुढच्या गौरवाकडे होतं. मी तिसऱ्या दिवशी वैभवाने उठणार आणि त्यानंतर युगानुयुग राज्य करणार. हालेलुया, हालेलुया. तो त्या गौरवाकडे बघत होता आणि त्याने आपल्यालाही तेच शिकवलं आहे, गौरवाकडे बघा. आणि त्याचा शिष्य पण आपल्याला तेच शिकवतोय, त्या गौरवाकडे बघा, त्या गौरवाकडे बघा. तिकडे आपलं लक्ष लावून ठेवा, कारण तिकडे जर तुमचं लक्ष लागून असलं तर इथली दुःख तुम्हाला काहीच वाटणार नाहीत, इथली संकट तुम्हाला काहीच वाटणार नाहीत. हालेलुया, हालेलुया. काही दिवसांपूर्वी मागच्याच आठवड्यामध्ये आपली टीम पुण्याला जाऊन आली. केडगावमध्ये पंडिता रमाबाई यांच्या मिशन कार्यामध्ये जाऊन आली. तिकडचा एक सुंदर अनुभव त्यांनी मला सांगितला रमाबाई यांच्या जीवनातला. पंडिता रमाबाई यांची मुलगी जेव्हा आजारी होती, त्यांची एकुलती एक मुलगी जेव्हा आजारी होती आणि मिरजला हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होती, त्यावेळेला त्यांच्या मुलीला पण माहिती होतं की मी आता मरणार आहे. तिने मरताना शेजारी तिची सेवा करणारे जे होते त्यांना सांगितलं, माझ्या आईला कळवू नका, कारण माझी आई तिकडे अनाथ मुलांची सेवा करते, तिला पुष्कळ काम आहे तिकडे, तिला हे दुःख देऊ नका. मी तर काय आता विश्रांती घ्यायला चालले, मी माझ्या आईला नंतर भेटणार, त्यामुळे मी मेल्यानंतर माझ्या आईला कळवू नका. माझं शरीराचं इथे जे तुमच्या हिशोबाने आहे ते करून टाका, तिला कळवू नका. पंडिता रमाबाई पुण्याला होत्या. मुलगी मनोरमा मरण पावल्यावर तिला बातमी मिळाली आणि तिला बोलावलं गेलं. तिने उत्तर दिलं, माझ्या मुलीने तुम्हाला जे सांगितलं आहे ते करा, मी तिकडे येणार नाही. माझ्याकडे अनाथ बालकं आणि मंदबुद्धीची मुलं आहेत, त्यांना सोडून मी येऊ शकत नाही. ती आता विश्रांती घेते आणि मी तिला एक दिवस भेटणार आहे. तुम्हाला सांगू, हे असं उत्तर देणाऱ्या पंडिता रमाबाई जगातल्या एकमेव स्त्री नाही आहेत. असे खूप ख्रिस्त शिष्य जगात होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाचं किंवा मुलीचं मरण पण गंभीरपणे घेतलं नाही. ते म्हणायचे ते झोपलेले आहेत आणि एक दिवस आम्ही त्यांना भेटणार आहोत. हे कोण बोलू शकतात माहीत आहे? ज्यांचं लक्ष जगाकडे नाही आहे, तर ज्यांचं लक्ष स्वर्गाकडे लागलेलं आहे. स्वर्गाकडे. विश्वासणाऱ्या लोकांमध्ये तारण पावलेले जे लोक मरतात ते काहींच्या स्वप्नात येतात. तारण पावलेले लोक मरतात तेव्हा त्यांच्या प्रिय लोकांच्या, त्यांच्यासाठी शोक करणाऱ्यांच्या स्वप्नात येतात काही वेळा आणि फक्त त्यांना हसताना दिसतात. का माहीत आहे? देव त्यांना एवढंच दाखवतो, तुम्ही कशाला रडताय, ते विश्रांती घेत आहेत आणि तुम्ही त्यांना परत भेटणार आहात. ते मेले नाही आहेत, त्यांची विश्रांती सुरू आहे आणि थोड्या काळाने तुम्ही त्यांना भेटणार आणि युगानुयुग देवाच्या सहवासात एकत्र राहणार. देवाची हीच इच्छा आहे. या जगातल्या गौरवाकडे लक्ष लावू नका, इथे लक्ष देऊ नका. येशूने वादळ शांत केलं, पण त्या सामर्थ्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. येशूने पाण्याचा द्राक्षारस केला, पण त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं असं सांगितलं नाहीये. त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, मुक्याला बोलतं केलं, मेलेल्याला जिवंत केलं, प्रत्येक आजाराला बरं केलं. त्याच्याकडे आलेला एकही रुग्ण आजार परत घेऊन गेला नाही, प्रत्येकाला त्याने बरं केलं. पण त्या सामर्थ्याकडे पाहून तो हुरळून गेला नाही, तर बायबल म्हणतं त्याचं लक्ष त्या गौरवाकडे होतं. ते गौरव
इथे तो सामर्थ्याची कामं दाखवतोय आणि ही सामर्थ्याची कामं दाखवत असताना त्याचं लक्ष मात्र त्या पुढच्या गौरवाकडे होतं. तुम्ही आणि मी, आपण जर ख्रिस्ताचे झालो आहोत तर या जगातल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आपल्या जीवनात जी काही दुःख येतात ती देवाच्या हातात सोपवा, बिनधास्त व्हा आणि तुमचं लक्ष स्वर्गाकडे लावा. स्वर्गाकडे, मन स्वर्गाकडे लावा. ज्याचं मन स्वर्गाकडे लागलेलं आहे त्याला फार काळ इथल्या गोष्टीच्या वेदना जाणवणार नाहीत. कोणाला जास्त जाणवतात वेदना माहीत आहे? ज्याचं मन इकडे आहे. पण ज्याचं मन इकडे नाही आहे त्याला वेदना जास्त होत नाहीत, थोड्याच होतात, कारण त्याचं लक्ष तिकडे लागलं आहे. आणि म्हणून पौल म्हणतोय की सांप्रत काळाची दुःख त्या गौरवासमोर काहीच नाहीत असं मी मानतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपण देवाचे जे काही चमत्कार, अद्भुत कामं, देवाचे गौरव घडताना बघतो, त्यामुळे आपला विश्वास वाढतो. म्हणून त्याकडे आपण पाहावं, पण त्यावरती केंद्रित होऊन राहू नये. म्हणजे माझ्या जीवनात हा चमत्कार घडला पाहिजे, मग माझा विश्वास वाढेल. माझ्या जीवनात ही गोष्ट घडली पाहिजे, मग माझा विश्वास वाढेल. असे जर तुम्ही बोलणारे लोक आहात तर याचा अर्थ तुमचं लक्ष त्या गौरवाकडे लागलं नाही. आणि सैतानाला माहिती आहे की तुमचा विश्वास कसा कमजोर करायचा आणि कसं तुम्हाला विश्वासातून मागे आणायचं. पण ज्याचं लक्ष त्या गौरवाकडे लागलेलं आहे त्याला मात्र तो दुष्ट कमजोर करू शकत नाही. ते अनंत काळाचे गौरव देवाने आपल्यासाठी राखून ठेवले आहेत आणि आपल्यापैकी प्रत्येकाचं लक्ष त्याच्याकडे लागून राहणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आज या घडीला तुम्ही हे देवाचं वचन ऐकत असताना तुमच्यामध्ये काही भाऊ बहिणी असे असतील जे आपल्या जीवनात फार मोठ्या दुःखातून जात असतील. तुम्ही तुमचं दुःख देवाच्या हातात सोपवा. तुमचे आजार, तुमच्या समस्या देवाच्या हातात सोपवा आणि लक्ष तिकडे लावा. मन तिकडे लावा, पूर्ण मन तिकडे लावा. जर तुम्ही तिकडे बघत राहिलात तर इकडच्या वेदना तुम्हाला समजणार नाहीत, जाणवणार नाहीत. पौलाचं लक्ष तिकडे होतं म्हणून इकडच्या वेदना त्याला काहीच वाटत नव्हत्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहेत त्याच्यापुढे सांप्रत काळाचे दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. त्या गौरवाकडे लक्ष लावा, म्हणजे ही दुःख तुम्हाला काहीच वाटणार नाहीत. आपण विश्वासात मजबूत होत जाऊ आणि जे गौरव देवाने आपल्यासाठी ठेवलेले आहेत त्या गौरवामध्ये आपण पोहोचू आणि युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.